कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. भांजे ओ भांजे, काय मॅटर? मामा अरे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. मामा असताना प्रॉब्लेम? मामा अरे मा आणि बाबा एकत्र आले म्हणून आपण खुश झालो, पण मा आणि बाबा फक्त माझ्यासाठीच एकत्र आले. तुला कोणी सांगितले? मला मा आणि बाबांनी का सांगितलं? दिदी आणि दाजी का असं वागतात काय कळणं झालंय मला. निदान अमोलला तरी अशा गोष्टी सांगू नयेत. दिव्या मामा आपले सगळे प्लॅन वेस्ट केले. माझे सरकार एवढ्या लवकर हार मानली होय तुम्ही? अहो आत्ता कुठं लढाई चालू झाल्या? काय लढाई? हा मग मागच्या सगळ्या अडचणींना हरवून आपण पुन्हा एकदा जिंकणार. वाय फिअर? हे घ्या कोरडं कापड आणि तर मला काही कामं सांगू नका. नाही सांगत बाई. बरं ऐका की, माझ्या डोक्यात एक प्लॅन होता. काय? मा आणि बाबांना एकत्र आणण्यासाठी? हो छोटे सरकार थांबाव तुम्ही जरा मध्ये मध्ये. अहो आज आपण रात्री डेटवर जायचं का? आई शपथ, काय झालं मामा? अरे माझ्या आत्ता लक्षात आलं. माझी एक मीटिंग आहे मोना, ग मला ते हँडल करावे लागणार आहे. बया एक गोष्ट मागितली तर नाही मिळणार आहे माणसाकडनं. तू थांब का जरा मोना. अमोल तू बोल. मामा अरे मोमानी सांगितलेली आयडी एकदम बेस्ट आहे की. मी कोणती आयडिया दिली? अगं डेटची कसली भारी आयडिया ती. हो ना छोटे सरकार, तुम्हाला आवडली ना? पण बघा ना ते माझं ऐकतच नाही. अगं मोमा डेट तुमची नाही, माझ्या मा आणि बाबांची होईल. मामा या डेटमुळे मा आणि बाबा सगळ्या गोष्टी विसरून नक्की एकत्र येतील बघ. वा वा बोल, क्या बात आहे. दिदी आणि दाजीची डेट झालीच पाहिजे. मामा आपण इकडे मुंडलाट हॉटेलचं सेटअप करू आणि त्याची डेट चालू करू. मुनलाट हॉटेलचा? अमोल आपण सगळा सेटअप करू. मी मदत करेन तुला. वा म्हणजे आता तुम्हाला वेळ आहे का? पण आपण डेटवर जाऊया म्हटल्यावर तुमच्या मीटिंग काय फिटिंग आठवलंय का तुम्हाला? मोना ग तसं नाही. मोमा मामा फक्त सेटअपला मदत करायला आला, फक्त थोडा वेळ लागेल. पण ते डेटवर जर आला तर त्याला काहीच काम करता येणार नाही, म्हणून असं म्हणतोय. तर सगळ्या गोष्टी विस्कटून सांगायला लागत्या. हो मोना बरोबर आहे. नाही म्हणजे अगं अमोलला मदत करता करता मी मीटिंग पण हँडल करीन ना. हा फसवा, आणखी फसवा. मला या घरी आणलंयस ना फसवायचं म्हणून. अगं मोमा तुम्ही दोघांनी मला मदत केली तर मी तुम्हाला नक्की डेटवर पाठवीन. हो मोना, अगं म्हणून तर मी मदत करतोय ना त्याला. पण छोटे सरकार खरंच याची गरज आहे का? हो मोमा, मा आणि बाबांच्या जुन्या आतून जागा केला तर ते नक्की एकत्र येतील. मला तरी ऐकूनच भारी वाटतंय बघ अमोल. मामा पण एक प्रॉब्लेम आहे, आपण डेट करायची होतं. भांजे. काय झालं मामा? अरे हो दिप्या मामा आहे की. म्हणजे जागा आहे का? हो हो, ही डेट होऊ शकल अशी एक जागा आहे आपल्याकडे. कोणती ते मामा? अरे सांगायचंय कशाला, चल की दाखवतो. चला. इतके बेस्ट मामा, सगळ्यात बेस्ट. मॉन्टी सातो, शैलेश दरेकर, बाबा शेख. साहेब साहेब सॉरी सॉरी आतिफ साहेब. साहेब सॉरी बरं का, म्हणजे लय उशीर झाला मला. अहो ही पुण्याचं ट्रॅफिक आहे का नाही, म्हणजे डोक्याला तापच आहे. हो चिंचुके, हो की काय मुद्दाम केलंय का? खरे असं भूत बघितलं का काय बघतोय? अहो साहेब, अहो उशीर झाल्यानंतर तुम्ही आर्या मॅडमवर माझ्या किती जाळ काढता ती माहिती की, कसं फायलावर घेतात ती पण माहिती. पण ती आज चुकल्यासारखं वाटतंय. ते खरे, ठीक आहे झाला उशीर झाला, एवढं काय. साहेब मी अमोल बरोबर राहायला लागल्यापासून लयच खुश आहे बरं का. म्हणजे कसं आहे माहितीये का, माणूस आहे की नाही आपल्या आवडीच्या व्यक्तीवर राहायला लागला की नाही तो आनंदीचा असतो, असं म्हणतात ती काही खोटं नाही. खरंय चिंचुके. मी आता अमोल बरोबर राहतोय ना, मला असं वाटतंय माझ्या नवीन आयुष्याला सुरुवात झाली.
मागच्या काही दिवसापासून तुम्ही लईच खुश असताय बघा. ती भारी वाटत. अरे चिंचुके, ही फिलिंगच तशी आहे रे. तुला माहितीये का, आत्ता माझ्या डोक्यात आहे ना, अमोल सोडून दुसरा विषय नाही, कुठलाच नाही. अहो साहेब, 7 वर्ष तुम्ही स्वतःच्या लेकरापासून लांब राहिलाय. माझ्याच्या नंतर असं जमलंच नसतं बघा. चिंचुके, तुझ्याच काय माझ्या दुश्मनाच्या वाट्याला पण हे दुःख येऊ नये रे. 7 वर्षात जो त्रास झालाय ना, तो आजपर्यंतचा अहो साहेब, जाऊ द्या ना. अहो कशाला त्रास करून घेताय स्वतःला? ती जाऊ द्या. अमोल बरोबर राहून कसं वाटतंय ती सांगा पहिलं मला. चिंचुके, अरे 1 नंबर वाटतंय मला, 1 नंबर. अरे आता रोज सकाळी बघतोय त्याला मी, रात्री झोपताना माझ्या कुशीत असतो. मला तर असं वाटतं ना की अख्खी दुनिया माझ्या कुशीत आहे. लईच भारी वाटतं अरे. साहेब, ह्यो तुमचा आनंद बघितला का नाही? असं वाटतं की देवानं ह्याच दिवसासाठी तुम्हाला दुःख दिलं होतं. काय का असू दे चिंचुके, पण बापाच्या पांघरुणात आहे ना, मायाची लय उबसते रे, लय उबसते. आणि ती फक्त अमोलमुळे मला अनुभवायला मिळते. लय नशिबाने मी. साहेब, अमोलमुळे तुम्ही आनंदी, ठीक आहे, पण अमोलच्या आनंदाचं काय? काय त्याला पाहिजे ते देतोय की मी, त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतोय. अजून काय? अहो पण साहेब, खोट्याच्या आधारावरचं सुख किती दिवस टिकणार आहे? म्हणजे काय म्हणायचं तुला? तुम्ही ना अपर्णा मॅडम अमोलसाठी एकत्र राहत असला, अहो तरी सुद्धा तुमच्यात आता पहिल्यासारखं काहीच नाही. ही नाकारून चालणार नाही साहेब. तसं स्पष्ट बोललोय मी आप्पीला पण आणि अमोलला. त्यानं काय होणार आहे साहेब? अहो तुम्ही एकत्र राहण्यानं अमोलला बरं जरी वाटत असलं तरी पण एकत्र असताना तुम्हाला किती त्रास झालाय हे विसरून चालणार आहे का? हे पण आत्ताची परिस्थिती. तसं नाही साहेब, पण अपर्णा मॅडमने अमोलला तुमच्यापासून लांब ठेवलंय. तुमचे सूर जुळले असते तर ही वेळ आलीच नसती. हे कळतंय का साहेब तुम्हाला? चिंचुके, आम्ही जास्त दिवस नाही राहणार सोबत. साहेब, ती काय मला कळत नाही, पण तुमच्या अपर्णा मॅडमच्या सोबतीमुळे ना आर्या मॅडमला त्रास होतो हे खरं आहे. साहेब, त्यांनी कुणी नसताना तुम्हाला आधार दिलाय हे विसरू नका. नाही चिंचुके, मी काहीच विसरलो नाही. पण अहो पण काय साहेब, अहो तुमच्या बायकोपासून अमोलच्या आईपर्यंतच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायला तयार आहेत आर्या मॅडम, पण तुम्ही त्यांना समजूनच घेणार. चिंचुके, माझा नाईलाज आहे रे. साहेब, मला दिसलं ती बोललो, बाकी काय करायचंय ते तुमचा निर्णय. पण एक चूक शहाणा माणूस परत करत नाही असं वाटतं मला. म्हणजे नेमकं तुला काय म्हणायचंय चिंचुके? अहो साहेब, ज्या गोष्टींमुळे तुम्हाला त्रास झाला त्याच गोष्टीत तुम्ही परत अडकताय असं वाटतंय मला. खरे, नियतीने मला या पेचात अडकवलंय ते माझ्या चुकींमुळे. ह्या गोष्टींचा त्रास आर्याला नको व्हायला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.